नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनेलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही करत असलेल्या सपोर्टमुळे मी तुमची खूप खूप आभारी आहे. ही वेळ आहे पहाटे 5:12 उठल्या उठल्या पहिल्यांदा दरवाजा उघडला तर बाहेरचं हे असं काही दृश्य होतं. एकदम शांतता होती. फक्त पाखरांचा किलबिलाट येत होता. रोज मी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा दरवाजा उघडून बाहेरचा असा नजारा बघत असते. तेवढंच मन प्रसन्न होते. एवढ्या लवकर उठण्याचं कारण असं होतं की माझ्या संसाराची सुरुवात ज्या गावी आम्ही चाललेलो होतो. नुसती संसाराची सुरुवात झाली नाही तर लग्नानंतर माझी शैक्षणिक सुरुवातही त्याच गावी झाली. तिथं मला चांगल्या मैत्रिणी भेटल्या. एकीकडे माझा संसारही चालू होता आणि कॉलेजही चालू होतं. मैत्रिणींमध्ये हसत खेळत 2 वर्ष कसे निघून गेले हे मला कळलेही नाही. त्या गावाची आठवण कायमच स्मरणात राहील. नंतर मिस्टरांच्या बदलीमुळे आम्हाला अनेक ठिकाणी जावं लागलं. पण माझ्या संसाराची आणि लग्नानंतरची शैक्षणिक कारकीर्द ज्या गावी चालू झाली ते गाव कायमच स्मरणात राहील. या गावाकडे जाण्याचं आणखी एक विशेष कारण ते म्हणजे माझ्या मुलामुळं आम्हाला तिथं सारखं सारखं जावं लागतं आणि ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कुठल्याही पालकाला आपल्या मुलाने एखाद्या अभिमानास्पद गोष्ट केली तर कशीही परिस्थिती असू देत, त्या मुलाचे आई वडील आपल्या मुलाला शुभेच्छा देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीतून जातात आणि त्याला शुभेच्छा देतात. तसंच आमच्या बाबतीतही आज घडलेलं आहे. आज म्हणजे गेली 3 वर्ष घडत आहे. पण आजचा दिवस खास आहे. 6वीला त्याचं ॲडमिशन झाल्यापासून तो खो खो खेळत आहे आणि तो त्याच्या संघाचा कॅप्टन आहे. गेली 3 वर्ष नॅशनलपर्यंत जात आहे. नॅशनलपर्यंत त्याची मजल गेलेली आहे. पण त्याच्यानंतर नवोदयमध्ये ज्याचं ॲडमिशन होतं त्यांना अजूनही एक अडथळा पार करावा लागतो. तो म्हणजे एच जी एफमध्ये सिलेक्शन झालं तरच नॅशनलचं सर्टिफिकेट मिळतं आणि नेमकं त्या टप्प्यावर गेल्यानंतर त्याचा तो चान्स होतो आहे. या वर्षी त्याने खूप प्रयत्न केलेला आहे. जसं त्याचं 6वीत ॲडमिशन झालं तेव्हापासून तो आजपर्यंत एकदाही गावाला गेलेला नाही. मागच्या जून महिन्यात माझ्या भावाचं लग्न होतं. त्या लग्नासाठी पहिल्यांदा तो गावी गेलेला आहे. त्याचं 2020 साली सिलेक्शन झालेलं. 2020 ते 2026 एवढ्या काळामध्ये जवळजवळ 6 वर्ष तो गावी कसलाच गेलेला नाही. त्याचं गावी न जाण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपल्या राज्याच्या शाळांना सुट्ट्या मिळतात त्यावेळेस त्यांची नवोदयचे कॉलेज असतं आणि ज्यावेळेस त्यांना सुट्टी मिळतात त्यावेळेस आपल्या शाळा चालू असतात. हा ताळमेळ बसत नव्हता. ह्या एका कारणामुळे त्याला गावाकडं जाता येत नव्हतं आणि त्यावेळेस तो लहान असल्यामुळं आम्हाला त्याला एकट्याला पाठवणं शक्य होत नव्हतं. पण आपली मुलं इतकी समजूतदार आहेत की ते कुठल्याच गोष्टीसाठी हट्ट करत नव्हती आणि ह्या वेळेस मात्र दोन्हीही योग जुळून आले. भावाचंही लग्न होतं आणि त्यांच्या सुट्ट्याही जरा जादा होत्या. त्यामुळे त्याला आम्ही लग्नाला घेऊन गेलो. खूप एन्जॉय केला. त्यालाही बरं वाटलं. गावाकडं तर तो तसा सगळ्यांचाच लाडका आहे. पण इथंसुद्धा एकदम गरीब गायसारखा आहे. आता तो कसा आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. पण कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना जर चांगले संस्कार केले तर खरंच त्याचं चीज ते करून दाखवतात. आणि पालकांना हा माझा व्हिडिओ ज्या मैत्रिणी बघत आहे त्यांना माझं एकच सांगणं आहे. कदाचित मी तुमच्यापेक्षा वयाने लहानही असेल, पण आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं. गेली 25 वर्ष माझे मिस्टर शिक्षणासारखा पवित्र शिक्षण देण्याचं पवित्र काम करत आहेत आणि त्यांनी शिक्षण देण्याच्या कार्यात कधीच कामचुकारपणा केलेला नाही. अगदी जीव तोडून त्यांनी शिक्षणाची गंगा वाहिलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरीच मुलं मोठमोठ्या पदावर गेलेली आहेत. त्यांचंच ब्लेसिंग, त्यांचाच आशीर्वाद माझ्याही मुलांना मिळत आहेत आणि ते त्यांच्या प्रगतीचा एक एक टप्पा गाठत आहेत. शिक्षकांनी आपल्याला जे काम दिलेलं म्हणजे कोणीही शिक्षकच नव्हे, जे सेवा कार्यात आहेत त्यांनी त्यांची कामं मनापासून केली तर देवही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी कचरत नाही किंवा हात माघारी घेत नाही. आणि याचं प्रामाणिक उदाहरण म्हणजे आमच्या बाबतीत घडलेलं आहे. 3 वर्ष जरी तो माघारी फिरत असला तरी ह्या वेळेस अगदी आत्मविश्वासाने तो पुढं सरकणार आहे. त्याची टीम मजबूत आहे
आणि ह्या वेळेस त्याला यश मिळणार अशी तरी आम्हाला खात्री वाटते आहे. ताई, तुम्हीही आशीर्वाद द्या, तुमचाही आशीर्वाद माझ्या मुलाला मिळू द्यात आणि ह्या वेळेस मात्र त्याला सर्टिफिकेट मिळू द्यात. तुमच्या आशीर्वादाने आणि चांगल्या मनसुब्याने माझ्या मुलाला खरंच तुमचा आशीर्वाद मिळेल हीच मी माझी भावना व्यक्त करते आहे. दुसरं गोष्ट म्हणजे पालकांना कितीही वाटतं की आपल्या मुलांनी चांगलं असावं हे असावं, पण मुलांच्याही रक्तात काही संस्कार असावे लागतात. मुलांनाही आता आजूबाजूची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे, इतकी बेकार झालेली, इतकी एवढी लहान लहान मुलंसुद्धा आपल्या पालकांना उलटं बोलतात, कसंही बोलतात, आदर ठेवत नाहीत. पण आत्ता माझा मुलगा इयत्ता 11वीला कॉलेजला, नवोदय कॉलेजला आहे. पण एकदम शांत उभा राहणं, पूर्ण ऐकून घेणं, हे गुण. असं नाही की आम्ही त्याला एकदमच कडक वागवलेलं आहे. हे जोपर्यंत लहान होता तोपर्यंत आम्ही त्याला दमदाटी करत होतो, धाक देत होतो, चांगल्या गोष्टी सांगत होतो. पण ज्यावेळेस मुलं आपल्या वयाचे होतात त्यावेळेस ते आपले मूल नाही तर आपलं मित्र बनून राहतात आणि मित्रांच्या संगतीत त्यांचा जसा व्यवहार असतो तसाच व्यवहार आपणही त्या आपल्या घरात मुलांबरोबर करायला पाहिजे. तरच आपल्याबद्दल त्यांची अटॅचमेंट राहते. नाही तर मुलं मोठी झालीत म्हणून आईवडिलांनी त्यांच्यावर धाकधपाट्या करणे आणि त्यांना ज्ञान देणे, ह्या गोष्टी मुलांना आता पचनी पडत नाहीत. मित्रांच्या संगतीत वगैरे राहून चांगल्या वाईट गोष्टी ते शिकतच असतात. फक्त काही त्यांच्याकडून चुकत असलं तर आपण मार्गदर्शन करणे, त्यांना समजावून, प्रेमाने समजावून सांगणे हे आपलं काम आहे. ना की त्यांना रागावणे, त्यांना दम देणे. अशा गोष्टी जर केल्या तर आपलं मूल आपल्या हातात राहत नाही, आपल्यावर नाराज होतं आणि मनात आडी धरून बसतं. माझा मुलगा लहानपणापासून खोडकर होता आणि चपळही होता. पण ज्या टप्प्यात, ज्या वेळेस आम्ही ज्या वेळेस तो काही खोड वगैरे करत होता त्यावेळेस ती परिस्थिती बघून आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि लहानपणी आणि आता इतका त्याच्यात फरक झालेला आहे की म्हणजे विश्वास न बसण्यासारखा फरक झालेला आहे. पूर्वी जसा खोडकर होता तसा आता तो एकदम शांत आहे. सगळ्या गोष्टी शांतपणाने ऐकून घेतो. हे बघा, पालक सगळेच शिकलेले असतात, पण उगाच ज्ञानाचा भडीमार मुलांवर करणे हे चांगलं नाही. जेवढं पचनी पडतं तेवढंच ज्ञान देणं हे कधीही चांगलं. हां, मुलं ऐकून घेतात, सगळं करतात, पण मित्रांच्या त्यांचं वागणं जसं असतं तसंच जर परिस्थिती घरात राहिली तर त्याचा जास्त परिणाम पडतो. प्रत्येक वेळेस घरातच शिस्त आणि काटेकोरपणा, शिस्तबद्धपणा, नियमबद्ध राहणं कधीच चांगलं नाही. मुलांवर ह्याचा वाईट इफेक्ट होतो. मुलं नाराज होतात. माझा मुलगा गेली 6 वर्ष बाहेर राहतोय, पण घरी आल्यानंतरही त्याला तितकाच आनंद होतो की जितका तो त्याच्या हॉस्टेलवर राहतो. घरी आल्यानंतर कधीच आम्ही त्याला बंधनात, शिस्तीत, असं तसं, हेन तेन, आणि विशेष म्हणजे आम्ही कुणाचीही तुलना आमच्या मुलांवर करत नाही की त्याचा असा नंबर आला, त्याचा तसा नंबर आला नाही. आपण ज्यावेळेस दुसऱ्या मुलांची तुलना आपल्या मुलांबरोबर करतो त्यावेळेस आपण समजायचं कमी पडलेलं आहे आणि इथंच आपल्या मुलाची अधोगती व्हायला सुरुवात होते. त्यामुळं पालकांनी कधीही आपल्या मुलांची तुलना करू नये. त्यांच्यात काय चांगले गुण आहेत ते बघावेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये नवोदय कॉलेज आतमधून कसे आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि नवोदयबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.